इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरात अफूची बोंडे आणि चुरा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला राजस्थानचा गॅस रिपेअर करणारा मुद्देमालासह अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जुलै 2024ला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांना मिळालेल्या माहितीने राजस्थान येथील एक जण दत्तनगर पेठ रोड पंचवटी या ठिकाणी अफूची बोंडे आणि चुरा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता घेऊन आलेला आहे. अशी माहिती मिळताच अंमली पदार्थ पथकाने दत्तनगर पेठ रोड पंचवटी येथे सापळा रचून सुभाष मंगळाराम बिष्णोई याला ताब्यात घेतला आहे. त्याच्या ताब्यातून 8,83,495 रुपये किमतीचा अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि त्याच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार भरत डंबाळे, बळवंत कोल्हे, पोलीस नाईक संतोष सौंदाने, पोलीस अंमलदार योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अविनाश कुलपगारे, महिला पोलिसांना अर्चना भट आणि पंचवटी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पडली आहे. NCN न्यूजसाठी रोहन धानी, नाशिक.